विजयनगरमध्ये मोठी धक्कादायक घटना घडलेली आहे। एक दुर्दैवी घटना घडलेली। मी आता आलो आहे विरारच्या विजयनगरमध्ये रमाबाई अपार्टमेंट स्वामी समर्थ नगर या ठिकाणी रात्री पावणे 12च्या सुमारास या ठिकाणी मोठा हा अपघात झालेला आहे। आणि पूर्ण जी एक साइडची जी विंग आहे पहिल्यापासून ते ग्राउंड पर्यंत या ठिकाणी मोठा जो हे आहे अपघात झालेला आहे। यामध्ये 11 ते 12 जण या ढिगाऱ्याखाली दडल्याची शक्यता आहे। आपण पाहू शकता की या ठिकाणी एनडीआरएफचे पथक आलेले आहे त्यांचं, आणि वसई विरार महापालिकेचे जे अग्निशमन दलाचे जवान आहे ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहे। आपण पाहू शकता। आपण या ठिकाणी संपूर्ण परिसर जो आहे आता शोकाकुल वातावरण आहे, कारण या ठिकाणी काही लोक दगावल्याची सुद्धा शक्यता आहे। कारण या ठिकाणी 11 जणांना आतापर्यंत बाहेर काढले ते अति गंभीर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी एनडीआरएफची टीम असेल, स्थानिक पोलीस असतील या ठिकाणी आलेले आहेत। आपण जर पाहिलं तर या ठिकाणचे स्थानिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, काय घटना घडली, कशा प्रकारे घडलेली आहे? खरं तर रात्री 11:45 हे माझं कार्यालय आहे इथे, आणि मी समोर आम्ही इथे बसलेलो, तर आम्हाला असा आवाज आला की आम्हाला वाटतं शॉर्ट सर्किट झालं, म्हणून आम्ही पाहिलं बाजूला जाऊन, तर मागच्या ही जी रमाबाई अपार्टमेंट जी बिल्डिंग आहे ही 2013 सालची बिल्डिंग आहे। आणि ह्या बिल्डिंगला महानगरपालिकेने 3 नोटीस दिलेले आहेत। त्या मागच्या बाजूचा जो पूर्ण भाग होता तो संपूर्ण भाग जो आहे तो मागून कोसळला, आणि ज्या भाग कोसळला त्या भागावर 4थ्या माळ्यावर एक कार्यक्रम होता। एक वर्षाच्या चिमुरडीचा वाढदिवस आहे, त्याच्या घरी काही पाहुणे आले होते। सो त्या बाजूची पूर्ण वन साइड आहे ती पूर्ण खाली पडली, आणि त्याच्यामध्ये आम्ही ऑफिसला सांगता येणार नाही, परंतु त्याच्यामध्ये 12 ते 15 लोक असल्याची दाट शक्यता आहे। त्याच्यातले आता 11 लोक बाहेर काढलेले आहेत। अधिकृत आकडा अजून काही बाहेर आले नाही, परंतु अनेक लोक त्याच्यामध्ये अडकल्याची दाट शक्यता आहे। खरं तर महानगरपालिकेला या ठिकाणी मी पोलीस प्रशासनाला लगेच आपल्या विरार पोलीस स्टेशनचे पी.आय. श्री तुरे साहेब यांना संपर्क साधल्यानंतर संपूर्ण यंत्रणा या ठिकाणी आली। पहिले पोलीस प्रशासन, एनडीआरएफ आली, महानगरपालिका आणि फायर ब्रिगेड ही संपूर्ण यंत्रणा या ठिकाणी आल्यानंतर जेवढे काढता येतील तेवढे संपूर्ण पोलीस सगळं प्रशासनाने ह्या लोकांना काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे। यामध्ये किती लोकांना बाहेर काढलेलं आहे? आतापर्यंत 11 लोकांना बाहेर काढलेला आहे, आणि बाकीच्या लोकांचा जो तपास आहे हा चालू आहे। पूर्ण प्रशासन त्यांचा तपास करते। काय सांगाल, नेमकं ह्या घटनेला कोण जबाबदार आहे? खरं तर ह्या घटनेला गेल्या काही दिवसापूर्वी मी महानगरपालिकेला सांगितलं होतं की ही बिल्डिंग खराब आहे, तुम्ही याचं ऑडिट करा, आणि ऑडिट करण्याची लायकीची राहिलेली नाहीये, परंतु ऑडिट केल्यानंतर करून या बिल्डिंगला तुम्ही त्वरित आपलं फोर्स आणून पटकन ह्या लोकांना खाली काढा, हे 5 ते 6 दिवसापूर्वी पालिकेला सांगितलं होतं। सो अधिकाऱ्यांनी ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं, आणि आज जे मी सांगितलेली घटना ही प्रत्यक्षात समोर आलेली आहे। खरं तर ह्या घटनेला जबाबदार एक ह्या विभागाचे प्रभाग समिती सी महानगरपालिकेचे अधिकारी, 2 मेन बिल्डर जो साने आहे तो, 3रा जागा मालक। माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, जागा मालक, बिल्डर जे आणि काही जे अधिकारी जे जबाबदार असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा। यामध्ये माझा मित्र ज्याच्या घरी कार्यक्रम होता, ओमकार जोल, हा माझा सहकारी आहे। तो त्याच्या घरातील संपूर्ण फॅमिली, काही लोक गेली, काही लोक दगावली। त्याची जी मुलगी होती जिचा वाढदिवस ती दगावलेली आहे, त्याच्यामध्ये तिची आई दगावलेली आहे। अजून तो माझा मित्र ओमकार जोईल, तर तो अजून सापडलेला नाहीये। यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार, यांना न्याय मिळवून देणार, आणि जे संबंधित काही अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी माझी मागणी आहे। या ठिकाणी जे बिल्डर असतील आणि जे जागा मालक आहे यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, आणि जे अधिकारी यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर सुद्धा कारवाई करायला पाहिजे असा आरोप या ठिकाणी मनसेने केलेला आहे। स्नेहा विश्वकर्मासह विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, विरार।